ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे युद्धविरामासंदर्भातली। युद्धविरामादरम्यान इराण आणि अमेरिकेची आज एक प्रत्यक्ष चर्चा होणार आहे। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी एकमेकांशी संवाद साधतील। अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स आणि इराणचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत। इस्लामाबादेत पार पडणार आहे इस्लामाबाद टॉक्स। जेडी व्हान्स सुद्धा माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। 2 टप्प्यांमध्ये ही बैठक पार पडणार आहे। इस्लामाबाद टॉक्स वरती नेमकं आता काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स आणि इराणचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा होईल। इस्लामाबाद टॉक्स ही पार पडणार आहे। त्यानंतर जेडी व्हान्स सुद्धा माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। त्यामुळे इस्लामाबादमध्ये नेमकी काय चर्चा होते, या 2 प्रतिनिधींमध्ये काय निर्णय होतो, येत्या काळामध्ये युद्धविरामासाठी नेमकं काय होतं, हे युद्ध भडकतं की हे युद्ध इथंच थांबवलं जातं, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी एकमेकांशी संवाद साधणार आहेत। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल। या चर्चेअंती या युद्धासंदर्भामध्ये माहिती मिळते। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत आहे। सतीश सर, स्वागत आहे तुमचं। आपण बघतोय की इस्लामाबादमध्ये या दोन्ही प्रतिनिधींची चर्चा होणार आहे आणि युद्धविरामासंदर्भामध्ये सुद्धा घडामोडी घडतील। जेडी व्हान्स सुद्धा चर्चा करणार आहेत। मला सांगा की हे युद्ध भडकू शकतं की हे युद्ध आता इथेच फुल स्टॉप घेऊ शकतं, काय माहिती आहे? माझ्या मते 3 वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आज घडीला त्या ठिकाणी दिसतात। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घ्यायला हवं की पाकिस्तानमध्ये असो किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये अशी चर्चा होत असेल आणि पश्चिम आशियामधला संघर्ष निवळत असेल तर ते स्वागतार्हच आहे। पण दुर्दैव असं आहे की पाकिस्तानमध्ये चर्चा होती आणि ज्या प्रकारच्या कंडिशन्स आहेत त्यामध्ये हे यशस्वी होण्याची शक्यता खूपच कमी आहे। 3 वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय। पहिला पर्याय ज्याची शक्यता अत्यंत नगण्य आहे आणि तो पर्याय म्हणजे की ही चर्चा होईल आणि या चर्चेच्या माध्यमातून परमनंट सीज फायर, हे युद्ध थांबेल आणि होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णतः खुली होईल आणि अशा प्रकारे हे युद्ध थांबेल, याची शक्यता फारच कमी आहे। पाकिस्तान जसं म्हणतोय की या चर्चेच्या माध्यमातून मेक और ब्रेक डील आहे, तर खरोखरच मेक होण्याची शक्यता जी आहे ती खूप कमी आहे। दुसरी पॉसिबिलिटी जी आहे ती म्हणजे या चर्चा पूर्णतः फिसकटणार, मध्येच उठून जे आहे एक पार्टी त्या ठिकाणी निघून जाणार आणि पुन्हा दोन्ही बाजूने जे आहे हल्ले प्रतिहल्ले जबरदस्तपणे होणार, ही सुद्धा शक्यता मला आज घडीला कंपॅरेटिव्हली कमी वाटते। आणि मग या ठिकाणी तिसरी शक्यता येते, चर्चा त्या ठिकाणी होईल, काही मुद्द्यांच्या आधारावर ती चर्चा होऊन दोन्ही बाजूने जे आहे एक ते एक पाऊल मागे येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे, पण तरी सुद्धा यातून काही हासिल होणार नाही आणि पॉज मोड हा आणखीन पुढे जाण्याची शक्यता आहे। माझ्या मते 14 दिवसाचा जो एक प्रकारे पॉज किंवा शस्त्रसंधी आहे, माईट बी 45 दिवसांसाठी शस्त्रसंधी वाढवल्याही त्या ठिकाणी जाऊ शकते आणि काही जे मुद्दे आहेत त्या काही मुद्द्यांच्या आधारावर विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी आपण जी म्हणू चर्चेसाठी, त्या दोन्ही बाजू त्या ठिकाणी ओपन ठेवतील आणि भविष्यामध्ये हे चर्चेचं गुऱ्हाळ त्या ठिकाणी सुरू राहील। माझ्या मते पॉज मोड कंटिन्यू होणार हीच पॉसिबिलिटी वाटते। पण सतीश सर, आता ही पॉसिबिलिटी तुम्ही आता सांगितलीत, मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये काल जेव्हा ते एअरपोर्टला आले तेव्हा त्यांची देहबोली काहीतरी वेगळीच सांगत होती। म्हणजे याच्यामध्ये असं वाटतंय की पाकिस्तान हस्तक्षेप करतोय आणि पाकिस्तानच हे युद्ध थांबवण्यासाठी आता पुढाकार घेते। म्हणजे काय म्हणतात त्याला की स्वतः नेतृत्व घेऊन आणि स्वतःचं नाव मोठं करण्याचा पाकिस्तान कुठेतरी यामध्ये प्रयत्न करते, असं नाही वाटत? पहिली गोष्ट हे लक्षात घ्यायला हवं की निगोशिएशन इज आर्ट, एक प्रकारची जी आहे ती कला आहे। त्याचबरोबर व्यवस्थापन शास्त्रातलं ते एक महत्वाचं प्रिन्सिपल आहे। मग या निगोशिएशन मध्ये जाताना दोन्ही बाजू मॅक्सिमॅलिस्ट पोझिशन त्या ठिकाणी घेतात, म्हणजे आपल्या बाजूनं जेवढं जास्त ओढून घेता येईल तेवढं अगोदर दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि ज्यावेळेस खरोखरच चर्चेमध्ये बसतील तर त्यावेळेस जे आहे दोघांनाही एक एक पाऊल मागे यावं लागेल, फ्लेक्झिबिलिटी करावी लागेल। दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा रोल त्या ठिकाणी पाहायचा असेल तर पाकिस्तान पहिल्यापासूनच असा दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये। मी स्पष्टपणे सांगतो 3 महत्वाचे टर्म्स असतात। एकाला आपण म्हणू मेसेंजर किंवा कुरिअर बॉय, दुसऱ्याला आपण म्हणू फॅसिलिटेटर आणि तिसरं असतं मध्यस्थ। कुठल्याही राष्ट्राला मध्यस्थाची भूमिका जर अदा करायची असेल तर त्याच्यामध्ये ती विश्वासार्हता हवी, क्रेडिबिलिटी हवी की दोन्ही पक्ष जर डेडलॉक त्या ठिकाणी असेल तर त्यांनी दिलेला पर्याय हा दोघांनाही मान्य असायला हवा। पाकिस्तानची ही कुवत नाही आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि भूराजकीयदृष्ट्या की त्याने दिलेला पर्याय हा अमेरिका आणि इराणला त्या ठिकाणी मान्य होईल, म्हणून पाकिस्तानचा हा फुगा आहे आणि लवकरच तो फुटेल। नक्कीच। धन्यवाद सतीश सर, तुम्ही केलेल्या या सविस्तर विश्लेषण